नमस्कार मित्रांनो, युडायस प्लस एस-डी-एम हे आता एकत्र करण्यात आलेले आहे आणि संच मान्यतेसाठी विद्यार्थी व्हॅलिड असणे अत्यंत आवश्यक आहे. आता युडायस प्लस एस-डी-एममध्ये विद्यार्थी व्हॅलिड आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण थोडक्यात पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला युडायस प्लस एस-डी-एम लॉग इन करायचं आहे आणि इथे मेनूवर जायचं आहे. मेनूवर गेल्यानंतर ऑल स्टुडंट इथे आहे बघा, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला मेनूवर जायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ॲक्टिव्ह स्टुडंट दिसते, या टॅबला क्लिक करायचं आहे. ॲक्टिव्ह स्टुडंट केल्यानंतर समोर तुम्हाला अशा पद्धतीचं डॅशबोर्ड ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे तुम्हाला पूर्ण क्लास दिसतील. तुमच्या शाळेमध्ये जेवढे क्लास आहेत ते क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एंटर स्टेटस कंप्लीटेड, नॉट स्टार्टेड, इन प्रोग्रेस कुठल्या पद्धतीचं तुम्हाला पाहायचं आहे ते इथे पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा आजचा विषय आपला म्हणजे आधार स्टेटस. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा, आधार स्टेटस काय आहे हे इथे आपल्याला पाहायचं आहे. तर आधार स्टेटसमध्ये आधार नॉट व्हॅलिड, पेंडिंग, व्हेरिफिकेशन फेल्ड, व्हेरीफाईड. तर आपले विद्यार्थी व्हेरीफाईड आहेत का, व्हॅलिडेशन फेल्ड आहे का, पेंडिंग आहे का, आधार नॉट अवेलेबल आहे का, हे आपण इथे सर्व चेक करू शकतो. तर आपल्याला आपल्या विद्यार्थी इथे व्हेरीफाईड आहे का नाही हे चेक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपला विद्यार्थी या ठिकाणी आधार व्हॅलिडेट आहे की नाही इथे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आधार व्हॅलिडेट आहे की नाही इथे तुम्हाला स्टेटस दिसेल. तुम्ही जर इथे पाहिलं असेल तर ग्रीन अक्षरामध्ये दिसते बघा, व्हेरीफाईड फॉर्म UIDAI अगेन्स्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या शाळेतले विद्यार्थी सर्व हे आधार व्हेरीफाईड आहेत की नाही हे आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.